असं अचानक काही घडलं ना की काळजाचा नुसता थरकापच सुटतो. त्याआधी आज एकादशी होती म्हणून हेअर वॉश केलेला होता आणि लॉंग व्हिडिओमध्ये ना माझ्या ह्या गुलाबाच्या झाडाची खूपच तारीफ केली जात होती की गुलाबाचं झाड खूप छान आहे आणि फुलं छान झाले. तर हे माझ्या सासूबाईंनी लावलेलं आहे बरं का. मग नंतर मला सकाळी ना कपडे धुवायचे होते. आज आई पण घरीच होत्या त्याच्यामुळं आई स्वयंपाक करत होत्या म्हणून म्हटलं मी बाकीची कामं आवरून घेते. कपडे धुवायला सुद्धा पाणी नव्हतं म्हणून पाणी चालू केलं आणि आज माझे ना चुलत सासरे आले होते तर पाणी भरता भरताच त्यांना थोडंसं बोलले आणि नंतर लगेचच कपडे धुवायला घेतले. कपडे वगैरे धुवून घेतले ना की मला हा ना बेडशीट मी काल धुवून टाकलेलं होतं तेच अंथरायचं होतं म्हणून सगळं व्यवस्थित बेडशीट अंथरून घेतलं आणि उशांना कव्हर सुद्धा घालून घेतले. असं काही सगळं क्लीन झालं ना की घर एकदम छान आणि प्रसन्न सुद्धा वाटतं आणि घरामध्ये बसायला सुद्धा छान वाटतं. आता मला देवांशीचे बरेच कपडे मला घड्या घालून ठेवायचे होते आणि मला हे ना खूप कंटाळवाणं काम वाटतं. माझं बाळ ना दिवसातून 3-3 वेळेस कपडे बदलून कंटाळा करत नाही पण मला त्याच्या घड्या घालूनच कंटाळा जास्त येतो कपड्यांचा. मग नंतर सगळं व्यवस्थित कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि उपवासाचे 3 जण आणि बिना एकादशीचा 1 जण असं काही होतं त्याच्यामुळे आईने स्वयंपाक बनवला आणि मी साबुदाणा आणि तळण तळून घेतलं. नॉर्मल डिलिव्हरी म्हणत C-सेक्शन करून घेतलं पण वेळ तशी आली ना की कुणालाच वाटत नाही की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी कारण वेळच तशी असते आणि ती आईचा त्रास ना एखाद्या स्त्रीला समजू शकतो. जाऊ दे C-सेक्शन तर झालं पण त्याचा त्रास आता आयुष्यभरासाठीच आहे. देवांशूला मला इकडे खायला बनवायचं होतं म्हणून मी कढीपत्त्याची काही पानं चोरली आणि घरात जाऊन बनवत होते तेवढ्यात अचानक ना भिंतीवरची पाल माझ्या समोर पडली आणि असं काय काळजात थरकाप सुटला की जीव बाहेर आल्यासारखाच पडला होता. तर थोड्या वेळानं बघितलं पण पाल काय लगेच गायब झाली पण ही काही तर लपून बसली होती.